खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान। राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 24 नामवंत शास्त्रज्ञांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 प्रदान केला जाणार। अकोल्यात लवकरच वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार, त्यासाठी स्कायनेक्स एरो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भारतीय विमानपतन प्राधिकरणाचा सामंजस्य करार अकोल्याचे खासदार अनुप धोत्रेंनी केला होता। केंद्राकडे पाठपुरावा। पुण्याच्या खेड तालुक्यात गायकवाडवाडीत महावितरणच्या वायरमनला 2 भावांकडून मारहाण। थकीत वीज बिल वसुलीसाठी गेले असता मारहाण करण्यात आली। हा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे। नंदुरबारमध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या 8वीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी। मुख्याध्यापकासह वसतिगृहाच्या व्यवस्थापिकेवर गुन्हा दाखल। भिवंडीत ट्रकचा भीषण अपघात। मुंबई नाशिक महामार्गावर पडघा इथे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। पिसाळलेल्या कुत्र्याचा 5 मुलांना चावा, 1 जण गंभीर। नाशिकच्या नांदगाव शहरातील श्रीकृष्ण नगर आणि भावसार गल्ली परिसरातली घटना। हिंगोलीत 8 फुटी मगर पकडण्यात आली होती। तिला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या इरे डॅममध्ये सोडण्यात आला। पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणी पूजेची ऑनलाईन नोंदणी 26 डिसेंबरपासून सुरू होणार। 1 जानेवारी ते 30 मार्च 2026 या कालावधीसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार। मंदिर समितीकडून जाहीर। बंगळुरूमध्ये एअर टॅक्सीची ट्रायल सुरू। सरला एव्हिएशनकडून एअर टॅक्सीचं जमिनीवर परीक्षण। या एअर टॅक्सीमध्ये टेक ऑफ आणि लँडिंगची सुविधा। अमेरिकन सैन्याचा पूर्व पॅसिफिक महासागरात पुन्हा एका बोटीवर हल्ला। बोट ड्रग्ज वाहून नेत होती, त्यामुळे हल्ला करून ती नष्ट केल्याचा अमेरिकन सैन्याचा दावा। इस्रोकडून अमेरिकेच्या ब्लूबर्ड ब्लॉक 2 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण। इस्रोचं LVM-3 रॉकेटद्वारे उपग्रहाचं प्रक्षेपण। 14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची तडफदार खेळी। विजय हजारे ट्रॉफीत 36 चेंडूत झंझावाती शतक। प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुसरं सर्वात जलद शतक करणारा भारतीय क्रिकेटर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।